मूल जन्माला आल्यानंतरही ते आईच्या हृदयात आयुष्यभर जिवंत राहतं आणि हे आता विज्ञानानेही सिद्ध केलंय. बाळ जन्माला येतं तेव्हा एका नाळेचे दोन तुकडे होतात खरे, पण आई आणि मुलाचं बंधन तिथे संपत नाही, तर ते एका वेगळ्याच रूपात सुरू होतं. विज्ञानानं या नात्यामागचं एक असं रहस्य उलगडलंय, जे ऐकून डोळे भरून येतात आणि अंगावर काटा येतो. या संकल्पनेला विज्ञानाच्या भाषेत मायक्रो किमेरिझम असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा निसर्गानं आईच्या शरीरात कोरलेला मायेचा कायमचा ठेवा आहे. गर्भधारणेच्या 9 महिन्यांच्या प्रवासात आई आणि बाळामध्ये केवळ अन्नाची देवाणघेवाण होत नसते, तर बाळाच्या शरीरातील काही जिवंत पेशी आईच्या रक्तामध्ये प्रवेश करतात. बाळ जन्माला येतं, मोठं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहतं आणि कधी कधी कामानिमित्त आईपासून दूरही जातं. पण विज्ञानाचा चमत्कार असा की बाळ दूर गेलं तरी त्याचा एक अंश आईच्या शरीरात आयुष्यभरासाठी मागे रेंगाळत राहतो. या पेशी आईच्या मेंदूत, तिच्या फुफ्फुसात आणि तिच्या हृदयात जाऊन अगदी हक्कानं आपलं घर बनवतात. याहूनही थक्क करणारी गोष्ट म्हणजे या पेशी केवळ राहत नाहीत, तर काही संशोधनानुसार आईच्या शरीरातील नुकसान झालेल्या भागांच्या म्हणजेच तिला काही जखम झाली असेल, तर त्या भागाच्या दुरुस्तीतही या पेशी मदत करू शकतात. आईनं बाळाला जन्म दिलेला असतो, पण तिच्या आत त्याचा एक छोटासा अंश आयुष्यभर जिवंत राहतो. म्हणूनच आईचं मुलावर असणारं प्रेम हे फक्त भावना किंवा संस्कारांपुरतं मर्यादित नाही. ती तिच्या रक्तामांसात, श्वासात आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात आपल्या मुलाला जपून ठेवत असते. मूल जगात कुठेही असो, आईच्या हृदयात ते शेवटच्या श्वासापर्यंत धडधडत असतं. विज्ञानानं यावर केवळ शिक्कामोर्तब केलंय, पण निसर्गाची ही किमया प्रत्येक आई आधीपासूनच जगतीये आणि जाणतीये. कशी वाटली ही माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्ताच ही माहिती तुमच्या प्रिय आईला पाठवा, कारण तुम्ही आजही तिच्या हृदयात धडधडत आहात. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.